Sit straight. Focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Keep your eyes closed. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निरमीन माये. Slowly open your eyes. Okay. 17th chapter. सतराव्या अध्यायात आपण श्रद्धा निरूपण योग असं त्याचं नाव आहे. राईट. त्याच्यामध्ये श्रद्धा काय, ती कशी शुद्ध असते आणि पण ती जेव्हा त्रिगुणा सहित जे देह आहे, देह मन बुद्धी अहंकार, त्यांच्या संपर्कात येऊन ती श्रद्धा सात्विक, राजसिक आणि तामसिक स्वरूपात एक्सप्रेस होते. त्याच्यानंतर 3 प्रकारचे यज्ञ, सात्विक यज्ञ, राजसिक यज्ञ आणि तामसिक यज्ञ. आणि मग त्या यज्ञानंतर 3 प्रकारचे आहार, सात्विक आहार, राजसिक आहार आणि
तामसिक आहार. नंतर तप, पण तप 3 प्रकाराचे आहेत, त्रिविध आहेत तप. कायिक तप किंवा शारीरिक तप, वाचिक तप, स्पीच रिलेटेड तप किंवा आणि मानसिक तप. कायिक, वाचिक आणि मानसिक असे 3 तप आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या 3 तपांमध्ये 3 प्रकार आहेत, सात्विक, तामसिक आणि राजसिक. सात्विक, राजसिक अँड तामसिक इन दॅट ऑर्डर इफ यू वॉन्ट टू, राईट? ते आता मी तपाचं पण बोलले, तर मी दानाचं पण आता बोलून टाकू. सात्विक दान, तामसिक, राजसिक दान आणि तामसिक दान, असं खूप प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्स आहेत. असं सगळंच आहे भगवद्गीता प्रॅक्टिकल, पण इन दॅट खूप लिटरल आहे इन अ सेन्स. ते आपण बघितलं. आता कृष्ण खूप अर्जुन खूप उत्साहित झाला आणि तो बोला की पण मला अजून एकदा तू त्या ब्रह्माविषयी सांग. तेव्हा कृष्ण सांगतात ते आहे. दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द 17th chapter. Okay. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे, ते कीर नाम अजाती, परी अविद्या वर्गाची ये राती, माझी ओळखावया श्रुती, खूण केली. उपजलिया बाळकासी, नाव नाही तया पासी, ठेविलोनी नावोसी, ओ देत उठी. कष्टले संसार शिणे, जे देवो येती गारहाणे, तया ओ दे नावे जेणे, तो संकेतू हा. ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कणवा, वेदे बापा वेदे बापे, मग दाविले निजेणे के, ब्रह्म आळविले कवतिके, मागा असत ठाके, पुढा उभे, परी निगमाचळ शिखरी, उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी, तयासीच कळे. ओम तत्सत. आता असं हा श्लोक आहे. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः, असा श्लोक आहे. तर त्याच्यावर निरूपण करतात ज्ञानेश्वर महाराज. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. हा जो परब्रह्म आहे, ट्रूथ, कॉन्शियसनेस, तो अनादि आहे. इट डजंट हॅव एनी बिगिनिंग. अनादि आहे परब्रह्म. जगदादि विश्राम धाम, द होल वर्ल्ड रिसाइड्स इन दॅट ब्रह्म. तयाचे एक नाम त्रिधा पै असे. त्याचं एक नाम आहे इन दिस 3 वर्ड्स. ओम तत्सत. ते कीर अनाम अजाती, परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खूण केली. हे अनामय अजातीय. देर इज नो कॅटेगरी, जात, त्याचं नाव वगैरे काही नाही. विवेक चूडामणी म्हणून एक ग्रंथ, प्रकरण ग्रंथ शंकराचार्यांनी लिहिला. त्याच्यामध्ये जाती नीती कुल गोत्र दूरगम,
तर त्याच्यामध्ये जाती नीती कुल गोत्र दूरगम काय आहे हे सत्य. खूपच छान आहे ते. ओके. जात सो इकडे अनाम अजाती. पण अविद्या वर्गाची ये राती, पण जे अज्ञानी लोक आहेत अविद्या वर्गाची ये जाती राती, माझी ओळख या श्रुती खूण केली. फक्त ओळख इंडिकेट करण्यासाठी वेदांनी ते लिहिले. ओनली टू इंडिकेट श्रुती हॅज मेन्शन दिस नेम. काय? ओम तत्सत. नाही त्याला काय अनादि आहे, अनाम आहे, अजाती आहे, त्याला काही नाही आहे. पण अविद्या इग्नोरंट लोकांना इंडिकेट करण्यासाठी ते श्रुतीनी नाव दिलं असं. उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी ठेवळोनी नावेसी ओ देत उठी. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला नाव नसतं, पण जेव्हा 11व्या दिवशी नाव ठेवतात तेव्हा 11-12व्या दिवशी नाव ठेवतात. त्याच्यानंतर आपण बाळाला त्या नावाने बोललं की तो हो असं करतो, मग ओ देतो तो. तो संकेतू हा ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, जो मंत्रू देखिला कणवा वेदे बापे. हा जो हे जे आहे परब्रह्म ते शब्दांच्या पलीकडे, पण ते अद्वैत भेटायला पाहिजे या माणसांना, म्हणून वेदांनी हे केलेलं आहे हा उपाय. मागा असतटाके पुढे उभे, परी निगमाचळ शिखरी, उपनिषदार्थ नगरी. आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयासेच कळी. पण जे ज्ञानी आहेत, ज्यांनी उपनिषदात तो ओळखलेले आहे, किंवा ते जे ज्ञानी आहेत ते उपनिषदांमध्ये काय इंडिकेट करतात हे त्यांना कळतं की हे त्याचं नाव आहे जो अनामी आहे, अजन्म आहे. ओके ओके. हे ही असो प्रजापती, शक्ती जे सृष्टी करीती, ते जया एक आवृत्ती नामाची ये. सृष्टीची या उपक्रमा, पूर्वी गा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टी ही करू न शके. तो थोरू केला एके, नामे जेणे. जयाचा अर्थू जीवी ध्याता, जे वर्णत्रयाची जपता. विश्व सृजन योग्यता आली तया, ते धवा रचले ब्रह्मजन. तया वेद दिधले शासन, यज्ञान ऐसे वर्तन जीविके केले. पाठी नेणो किती जेर, सृजिले लोक अपार. झाले ब्रह्मदत्त अग्रहार, तिनी भुवने ऐसे नाम मात्र जेणे. धातया आडच करणे, तयाचे स्वरूप ऐक म्हणे. श्रीकांतू तो तरी सर्व मंत्राचा राजा, तो प्रणवो आदी वर्ण भुजा. आणि तत्कारू तो दुजा, तिजा सत्कारू. श्रीकांतू तो, श्रीकांत श्रीकृष्णाचं नाव. He says, प्रजापती जो आहे, कोण प्रजापती? ब्रह्मा विष्णू महेश म्हटलं, ब्रह्मने ब्रह्मा. तो प्रजापती आहे, त्याने सृष्टी करायची होती पण त्याला ती शक्तीच नव्हती. पण म्हणून काय केलं, तो वेडा झाला, त्याला क्रिएट करता येत नव्हतं, ती शक्ती नव्हती. म्हणून ईश्वरानी हा मंत्र दिला, ओम तत्सत. त्या मंत्राच्या जोरावर त्याने विश्व सृजन केलं. ओके. आणि त्यांनी जे ब्रह्माला ओळखतात असे व्यक्ती म्हणजे त्यांना ब्राह्मण म्हणजे एखाद्या ब्राह्मण दाम्पत्याला झालेलं त्या जातीतलं म्हणून नाही,
जे ब्रह्मतत्वाला ओळखतात त्याला ब्राह्मण म्हणतात. इवन दॅट्स वाय द नेम ब्रह्मणाचरती इति ब्राह्मण, दॅट्स वाय द नेम ब्राह्मण. ओके, सो तर ते त्यांना सृजन केलं आणि मग वेगवेगळे लोक सृजन केले आणि मग यज्ञ यागादी त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांनी केलं, सो दॅट दे कॅन कीप कनेक्टेड टू ते, आणि असं सृष्टी एक्सपॅन्ड होत गेली, असं ही हॅज मेन्शन. So again, to show the importance of this mantra, Om Tat Sat. See, name indicates always a form. If there is no form, there is no name. If there is name, then there is some form. Even when we say formless, we try to form an image of formless, which we cannot. शब्द आणि रूप एकत्र जातात, आणि ज्याला रूपच नाहीये, मग ते कसं, ज्याला फॉर्मच नाहीये, ते तुम्ही शब्दाने कसं इंडिकेट करू शकता? दॅट्स वाय वी कॅनॉट इंडिकेट दॅट. अँड दिस एसोटेरिकली आपण इफ यू सी दिस ऍबस्ट्रॅक्ट, की ब्रह्मानी सृजन केलं आणि होत नव्हतं, आणि जेव्हा त्याने हा मंत्र जपला, so we can also understand it this way: when there is no thought, there is no creation. When there is thought, when there is cognizance of thought, then there is creation. If you have no thought, then there is only being. There is no perception of anything. Only perception happens only through thoughts. So only when there is thoughts, there is creation of world. Otherwise, world is. So whenever जेव्हा आपल्याला वृत्ती येते तेव्हा द्वैत असतं त्यात, कारण वृत्ती जाणणारा असतो आणि वृत्ती असते. आता वृत्ती असेल तरी जाणणारच नसेल तरी ते काय? तेव्हा वृत्ती सगळं एकच होतं, ते अद्वैत आहे. अद्वैतात जाणणं नाहीये, न जाणणं नाहीये. म्हणून थॉट्स इज वर्ल्ड. That's why we say the world is in our mind. Mind is in our self. That's why the world is in ourself. That perspective. Right? तर ओम तत्सत जेव्हा नाव देतात तेव्हा मग क्रिएट होतं वर्ल्ड. जोपर्यंत आपण विचार नाही तोपर्यंत जग नाही. वृत्ती, थिंक अबाउट इट. तरी सर्व मंत्राचा राजा, हा सर्व मंत्रांचा राजा आहे. कुठला? ओम तत्सत. तो प्रणवो आदिवर्णू भुजा, प्रणवो आदिवर्णू भुजा, प्रणव ओम, आणि तत्कारू तो दुजा सेकंड तत्, तिजा सत्कारू सत, ओम तत्सत असं सांगितलं. तरी परत एकदा, तरी सर्व मंत्राचा राजा, तो प्रणवो आदिवर्णू भुजा, आणि तत्कारू तो दुजा, तिजा सत्कारू, ओम तत्सत. एवं ओम तत्सदा सदा, ओम तत्सदाकारू, ओम तत्सदाकारू ब्रह्म नाम है त्रिपकारू, ते हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषद ते, येणेसी गाहोनी एक, जे चाले कर्म सात्विक, ते कैवल्या ते पाईक, घरीचे करी. ऐका केअरफुली. परी कापुराचे थळीव, आणून देईल दैव, लेवो जाणनेची आडव, तेथ असे बापा, तैसे आदारिजेल सत्कर्म, उच्चारैल ब्रह्मनाम, परी नेणीजेल जरी वर्म विनियोगाचे, तरी महंताची कोडी, घरी आलिया वोढी, मानू नेणता अपरवडी, मुद्दल तुटे त्या लावया चोखट,
टीक भांगार एक वकट, घालुनी बांधिली मोट, गळा जेवी तैसे तोडी ब्रह्मनाम, तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोगे विणकाम, विफळ होय. व्हेरी नाईस. एक आपले आई वडील त्यांच्या परीने सर्व चांगलंच करतात मुलांसाठी. कितीही काही असेल तरी त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने ते चांगलं करतात. पण देवधर्म ते अगदी नियमितप्रमाणे पाळतात. पण त्याचा अर्थ माहित नसेल ना, तर काय फायदा? त्यामुळे ते आताच्या पिढीला ते पटवू नाही शकत आहेत, की का पटेल की नाही ते प्रत्येकाचा वैयक्तिक प्रेरॉगेटिव्ह आहे, वेदर टू गेट कन्व्हिन्स्ड ऑर नॉट. पण पटवायचं, कन्व्हिन्स करायचं, हे दायित्व तर आपलं आहे ना, अडल्ट्सचं. ते त्यांना पटवण्यापेक्षा आपल्याला ते कन्व्हिन्स कसं आहे की नाही, ह्याचं पण आपण अनालिसिस करतो का कधी? का फक्त आई-वडिलांनी सांगितलं, आम्ही पूर्वी प्रश्न विचारायचो नाही त्यांना, म्हणून गप्प बसणं काय अर्थ आहे का त्याला? ज्ञानेश्वरीतच लिहितात, की सांगतो हां, की किती इम्पोर्टंट आहे अर्थ जाणणं. आणि खूप संत आहेत आपल्याकडे, त्यांना प्रश्न विचारायचा. आपल्याला कळत नाही ह्याची लाज नाही ठेवायची. कळत नाही तर आहेत ना. कुठे सगळं आपल्याला माहिती असतं. आणि माहित नसेल तर त्यात लाज काय? विचारायचं. विचारल्याने काय आपल्याला लाज कमी होते का आपलं थोडं? विचारायचं. आणि मग डोक्याने विचार करून करायचं. त्याच्यामध्ये ते लिहितायत, ओम तत्सदाकारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू, हे ब्रह्मनाम 3 प्रकाराचं आहे. ओम तत्सत, राईट? हे सुंदर उपनिषदात इंडिकेट केलेलं आहे. ओके, ही फुलं येणेसी गा होऊनी एक, जे चाले कर्म सात्विक, ते कैवल्या ते पायक घडीची करी. हे जेव्हा नाव ओम तत्सत जेव्हा कर्माला जुडलं जातं ना, तेव्हा ते कर्म सात्विक होतं. काल सांगितलं अर्जुनाला कृष्णाने, काल म्हणजे आपलं काल, की तू सत्कर्म कर, बरोबर तुला मिळेल ब्रह्म, हो की नाही? तर पण म्हणाला की रजतम मी सांगितलंय का, आणि मग तू तो बाजूला नेऊ शकतोस. तर सत्कर्म जर तू करणार असशील तर ह्या नावाने सुरू कर कर्म, ओम तत्सत बोलून. म्हणजे काय ओम तत्सत बोलून आपण काय करायचं, म्हणजे नुसतं बोलायचं नाही, राईट? तर दॅट्स व्हॉट ओम सत बोललास तू, तर तुझं जे ओम जर बोललास, तुझं ते कर्म आहे ते सत्कर्म होतं. पण देन इमिडिएटली ही सेज, ओम बोलून जर कर्म केलं तर इमिडिएटली तुझं कर्म सत्कर्म होतं. तर आता ऑटोमॅटिकली लोक कॉन्डित, चला बाबा आपण सत्कर्म करू. चला काय नाही, पोळ्या करायच्यात, ओम, चला सत्कर्म झालं, हे झालं ते झालं, असं म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी कॉमन फॉर अ पर्सन टू जस्ट स्टार्ट. त्यांना शॉर्टकट हवा असतो, चला चला पटकन पटकन करू. नाही, पण आता ते काय इंडिकेट करतायत, परी कापुराचे थळीव आणून देईल दैव, लेवो जाणण्याचे आडव, तेथे असे बापा. कापुराचे वेगवेगळे दागिने केले, पण ते कुठे कसे वापरायचे हे जर माहित नसेल तर काय फायदा? तैसे आदरी जेल सत्कर्म, उच्चारेल ब्रह्मनाम, परी नाणीजेल जरी वर्म, विनियोगाचे. उच्चारीला ओम ब्रह्मनाम, आदराने जरी सत्कर्म केलं
तरी जर त्याचा वर्म माहिती नसेल, तर विनियोग कसा होईल? व्हेरी सिंपल. व्हेरी, व्हेरी सिंपल. व्हेरी सिंपल. तरी महंताची या कोडी घरी आलियाची ओढी मानू नेणता परवाडी मुद्दल तुटे. घरी महंत साधू संत आले तर जनरली काय होतं, आपल्याला पुण्य मिळतं. पण हेच साधू संत जर आले आणि आपल्याला त्यांना कसं त्यांची उठबस करायची, त्यांना प्रॉपर आदर सत्कार करून जेवायला कसं जर आपण ते नाही केलं, तर पुण्याच्या ऐवजी आपल्याला पाप लागेल त्यांना व्यवस्थित ट्रीट नाही केलं म्हणून. So it is not about those things, but not addressing those things properly. And then he gives another example. का ल्यावया चोखाट टीक भांगार एकवट घालून बांधली मोठ गळा जेवी. की वेगवेगळे दागिने केलेत, बांगड्या केल्या, नथ केले, पण ते सगळं दागिने केले सगळे एकत्र बांधून इथे गळ्यात बांधलं तर मूर्खपणा ना. तसं आपण करतो. आपल्याला हसायला येत असेल तर आपल्या स्वतःच्या मूर्खपणावर हसावं. आपल्याला वाटतं ना मूर्खपणा आहे हा, वाटतं ना मूर्खपणा आहे, तसं आपण मूर्खपणा करतो. आपण बांधू का आपण हा दुसऱ्यावर हसू, पण आपण ब्रह्मनाम घेतो, पण त्याचा अर्थ माहित नाहीये. म्हणून ते पुढे लिहितात, तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे विणकाम विफळ होय. तुम्ही सत्कर्म पण कराल, ब्रह्मनाम पण घ्याल, पण विनियोग जर माहित नसेल तर विफळ आहे. सो इम्पॉर्टंट. कारण मागे सांगितलं होतं ना, सत्कर्म कर तू, तुला मिळेल. पण आता ही सेइंग की जर हे विनियोग माहित नसेल, वी डोंट हॅव अंडरस्टँडिंग, मग काही फायदा नाही. म्हणून आपल्या चांगल्यासाठी सांगतात ते. विनियोग इज व्हेरी इम्पॉर्टंट. अर्थ, वर्म, विनियोग. अगा अन्न आणि भूक फासी असे परी देख हो जे जेऊ नेणता बाळक लंघनची की. समोर अन्न आहे आणि भूक लागली, पण जो नेणता बाळक आहे, ज्याला बाळाला कळत नाही, समोर अन्न आहे, त्याला भूक लागली, पण रडतच बसेल, भुकेलाच राहील, कारण त्याला जेवायचं कसं माहित नाही. अन्न पण आहे, भूक पण आहे, पण ते ज्ञान नाहीये जेवायचं कसं, म्हणून तो भुकेलाच राहील. का स्नेहा सूत्रा वैश्वनरा झाली आसी संसारा हातवटी नेणता वीरा प्रकाशून हे. किंवा स्नेह तूप आहे, सूत्र आहे, दोरा आहे किंवा वात आहे, आणि नंतर आग पण आहे, पण त्याचा आपोआप प्रकाश होणार आहे का? हे तिन्ही एकत्र कसं वापरायचं ज्ञान पाहिजे ना. जालिया संसारा हातवटी नेणता वीरा प्रकाशू नोहे. तैसे वेळे कृत्य पावे तेथीची मंत्रुही आठवे परी व्यर्थते आघवे विनियोगे विण. तसं आपण कृत्य व्यवस्थित करू, मंत्र पण आठवेल, पण जर परिव्यर्थ हे आघवे विनियोगे विण. म्हणून त्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोग तो ऐक याचा आता. म्हणून हे जे हा जो मंत्र आहे त्याचा मी आता तुला विनियोग सांगतो. हा अर्जुन, हाऊ इंटेलिजंट आर ट्रेडिशन इज. Because we are born in this tradition, we should continuously thank. Not because I want to be proud of it, because it's something that makes me feel proud about it. Everything is explaining, really. तरी या नामीची अक्षरे तिन्ही कर्मा आदि मध्य निदानी प्रयोजावी पै स्थानी इही तिनी.
हो. ह्या नामाची अक्षर 3 आहेत. ओम, तत्, सत. आणि हे आदी, मध्य आणि टुवर्ड्स द एंड अशा 3 ठिकाणी त्याचा उपयोग होतो. प्रयोजावी पै स्थानी ही तिन्ही हेची एक हातवटी घेऊन हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची ये ब्रह्मेसी होवावया एकी तेन वंचती यज्ञादिकी जे चळवले ओळखी शास्त्रांची आ तो आदी तव ओंकारू ध्याने करती गोचरू पाठी आणते उच्चारू वाचे ही तो. Maybe that's why in our tradition we start everything with Om. It says, ही ब्रह्मेसी होवावया एकी तेन वचती वंचती यज्ञादिकी. ब्रह्माबरोबर एक होण्यासाठी यज्ञादिकी वगैरे करायला ते काय नाही म्हणत नाहीत लोक, पण ते कर्म शास्त्रांमधली जी कर्म आहेत ते सुरू करायच्या आधी तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो, त्याच्यानंतर बाकीची कर्म ओंकार बोलून. दॅट इज द बिगिनिंग. ओंकार तेने ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियाची ये. काय होतं, आपण एकवट ध्यान करतो आणि मग क्रिया करतो. अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळवा बोळावा तैसे प्रणवो जाणावा कर्मारंभी. जसा अंधाराला च्या आधी दिवा जसा आहे तसा तुम्ही प्रणव ओळखा जो तुम्हाला कर्मारंभी उजेड देईल. उचित उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे द्विजद्वारा हन हुताशे यजिती पैते अहवन आह आहवनीयादी वन्ही निक्षेप रूपी हवनी यजिती पै विधानी पुढे होऊनी. वन्ही म्हणजे आग, बाकी सगळी सामग्री, हवन सामग्री वगैरे, बेसिकली ऑल दीज थिंग्स फॉलो. किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊनी अंग करीती नावडते या त्याग उपाधीचे. का न्याये जोडला पवित्री भूम्यादिकी स्वतंत्री देशकाळ शुद्धी पात्री देती दाने. बेसिकली हे सगळं ते जे कर्म आहे ते शुद्ध होतं, सत्कर्म होतं. अँड आय टेल यू लेटर ऑन व्हॉट इट इंडिकेट्स. म्हणजे हे सगळं आपण दान वगैरे सगळं करतो ना यज्ञामध्ये, दानादिक पण होतं, पण ही सगळी कर्म यज्ञ इज अ तप, यु नो. आणि सगळं सात्विक असतं. सात्विक कर्म यज्ञ जर केला तर, आणि मग दान पण होतं. यज्ञ दान तप. अथवा एकांतरा कृच्छी चांद्रायणे मासोपवासी शोषोनी गाधातुराशी करीती तपे एक यज्ञदान तपे जिये गाजती बंध रूपे तिहीची होय सोपे मोक्षाचे तया. एकांतरी कृच्छी, शास्त्रांमध्ये एक उपवास सांगितलाय चांद्रायण. म्हणजे जसा चंद्राची कोर असते तशी तेवढी चपाती खायची. जसं चंद्र वाढतो तर तेवढी चपाती खात जायचं, आणि मग मोठा झाला चंद्र पूर्ण त्या दिवशी पूर्ण एक चपाती खायची, मग परत असं छोटं करत असं चांद्रायण व्रत त्याला म्हणतात. ओके, सो ते एक महिना लागतो ना त्याला. ते किंवा बाकीचे तप जे करतात, अनुष्ठान वगैरे, हे जर ओंकाराने सुरू केलं तर मग ते पावतात. स्थळी नावा जिया दाटीजे जळी तियाची जेवी तरीजे तेवी बंधकी कर्मी सुटीजे नामे येणे. बंधकी जी कर्म आहेत ती ह्या नामाने सुटका होते. तुम्हाला बेसिकली ती बांधत नाहीत कर्म,
परी हे असो ऐसिया या यज्ञ दान दानादी क्रिया ओंकारे सावाई लिया प्रवर्तती तिया मोटकिया जेथ कळी रिगो पाहाती निहाळी प्रयोजिती तिये काळी तत्शब्दू तो. आता ह्या ओंकार ह्या शब्दानी सगळ्या क्रियांचं प्रवृत्ती होते. ओंकार शब्द बोलल्यावर क्रिया पण सुरू करतो. आता हा तत् शब्द काय ते बघूया. ओम तत् सत ना, तत् शब्दाने काय इंडिकेट होतं हे पण बघूया. हा, जो सर्वा ही जगा परवते जे एक सर्व ही देखते ते तत्शब्दे बोली जेते पहिलं वस्तू ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूपे ध्यावुनिया सुमती उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती. आता हे जे ह्याच्या पलीकडे आहे, जगाच्या पलीकडे, ते त्याला तत् शब्दाने इंडिकेट करतात. म्हणती तद्रूप ब्रह्मातया फळेसी क्रिया या तेची होतू आमा भोगावया काहीची नुरे. हा जो आहे ब्रह्म तेच फळ आहे त्या क्रियेचं. हे जे ब्रह्म आहे हेच फळ आहे त्या क्रियांचं आणि तोच होतो भोगणारा, आम्ही नाही. दॅट आपण ओम नी क्रिया करतो पण ह्या क्रियेचं फळ मिळणार ना, ते फळ ते आहे, that which is beyond this world and the experiencer of that फळ is also तोच. काय आहे आधी पण सांगितले कर्मयोगामध्ये त्याला सगळं अर्पण करायचं ना. म्हणून तुम्ही कुठलाही होम करताना काय करता, तर स्वाहा इदम न मम, दिस इज नॉट माइन, वी गिव्ह अप ना. इदम न मम, नेहमी तुम्ही कुठलाही यज्ञ कराल तर तुम्ही ऐकाल ते इदम न मम, ओम स्वाहा इदम न मम, हे असं त्याच्यामुळे. हा, हो तू आमा भोगावया काहीच नुरे ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथे आगुणनी कर्मे अंग झाडिती न ममे. येणे बोले मराठीत लिहिलं त्यांनी. ऐसे तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मे अंग झाडिती न ममे. येणे बोले आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले या रीती जयाले ब्रह्मत्व कर्मा. आहा, see how beautiful it is. ओंकारी आदिरिले तत्कारे समर्पिले, दोन शब्द तरी लक्षात ठेवले तरी. ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले ब्रह्मत्व कर तत्कारे समर्पिले या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. अशा रीतीने कर्माला ब्रह्मत्व येतं. हे खूप डीप आहे. हा, तुम्ही नंतर खरंच अभ्यास करायचा. ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले नेणहीन सरे जे करी तेणेसी दुसरे आहे म्हणून. मीठ आंगे जळी विरे परीक्षारता वेगळी उरे तैसे कर्म ब्रह्मात्कारे गमे ते द्वैत. पण हे करताना हे ब्रह्मात्कार आपण जरी कर्म केलं तरी जो करतो ना त्याला थोडस द्वैत राहतं. जसं मीठ जरी पाण्यात विरघळलं तरी खारटपणा थोडा राहतो ना, तर त्याच्याबद्दल ते सांगतात. मीठा अंगे जळी विरे परीक्षारता वेगळी उरे तैसे कर्म ब्रह्मात्कारे गमे ते द्वैत. तसं जे कर्म आहे ते ब्रह्मात्कार कर्म, इट इज त्याच्यात थोडस ते द्वैतासारखं उरतं. आता आणि दुजे जव जव घडे, जस्ट टू टेल यू ओपन द सिक्रेट, ओम तत् आणि मग हे जे सत्य आहे ना ते द्वैत काढण्यासाठी आहे.
ओके, दिस इज हाऊ ओंकाराने प्रवृत्ती, कर्म आणि तत्कारात ते समर्पण केलं आणि सत्ताने द्वैत द्वैताचं विरघळणं असं बोलू शकतात. आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुलिने तोंडे बोलती वेदे. दुजे जव जव घडे, द्वैतात भय सांगितलं ना, द्वैतात भय, दुसरं असलं की भय असतं, स्वतः असलं की काही नाही, अभय असतं ना. बोलती वेदे म्हणून परत्वे ब्रह्म असे, ते आत्मत्वे परिवयसे सच्छब्द या ऋणादोषे ठेविले देवे. म्हणून परत्वे ब्रह्म असे, ते आत्मत्वे परिवयसे. हे जे परत्व आहे ब्रह्म, ते आत्मत म्हणजे that which is within, that understanding is shown by the Sat Shabda. तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्म शरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले. प्रशस्त कर्मी तिये सत्शब्दा विनियोग आहे, तोची ऐका होये तैसा सांगो. आता हा जो कर्म केलाय ते त्याचा जो द्वैत भाग आहे त्याच्यासाठी हा सत्शब्दाचा उपयोग केलाय, ते मी आता सांगतो तुला. तरी सत्शब्द येणे आटूनी असताचे नाणे, दाविजे अव्यंगपणे अव्यंगवाणे सत्तेचे रूप, जे सत्तेची काळे देशे हो नेणेची अनारिसे, आपण असे अखंडित. ते दिसते जे तुले आहे, ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाची. तेणेसी प्रशस्ते कर्म, जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखिजे करुणी मम सम ऐक्य बोधे. तरी ओंकार तत्कारे, जे कर्म दाविले ब्रह्मत्कारे, ते गुळणी होई जे एक सरे सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगू सत्शब्दाचा विनियोगू, जाण म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो, नामीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजी हेची उणे. म्हणून हे बोलणे देवाचेची. ओम तत्सत. सत शब्दानी हे बघा, मी जो करणारा जो वेगळा आहे तो सत शब्दाने इंडिकेट करतो की तू वेगळा नाही आहेस, तो आत्म, तो ब्रह्मतत्वच आहेस. तू ब्रह्मतत्व आणि आत्मतत्व वेगळं नाही आहे, हे सत शब्द इंडिकेट करतो. ओम तत् सत. म्हणून हे सगळे म्हणून सत हा जो आहे, मी सांगितलं श्री ओम, तरी ओंकार तत्कारे, ऐका, जे कर्म दाविले ब्रह्मात्कारे. ओंकार आणि तत्कारे ब्रह्म कर्म दाविले ब्रह्मात्कारे, ते गिळणी होई जे एकसरे सन्मात्रची. सन्मात्र म्हणजे सत्मात्र. ते होई जे एक सत्मात्र त्रिपुटी आहे, राईट, ते एकच दाखवतात, एकच आहे म्हणून. अन्न खाणारा आणि अन्न खाण्याचा एक्सपिरियन्स, हे तिन्ही एकच गोष्टी आहे. म्हणून त्या उपनिषदात आहे, तैत्रीय उपनिषदात, अहमन्नम 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 अहमन्नादो अहमन्नादो अहग्ग श्लोक कृत अहग्ग श्लोक कृत. मीच अन्न आहे, मीच अन्न खाणार आहे, आणि मीच हे रिलेशनशिप आहे अन्न खाणाऱ्याच्या आणि अन्नामध्ये, एकच आहे. कर्म, कर्माचं फळ आणि कर्म करणारा हा एकच आहे, सत, असं इंडिकेट करतात. आणि हे लगेच बघा कसं ते रिफर करतात. जाण म्हणे श्रीरंगू, हे श्रीरंगू म्हणाला. त्यांनी सेज
मी न म्हणे हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी न म्हणे हो, नामीची जरी हो म्हणे. जर मी असं म्हणालो की हे मी म्हणतोय, तरी श्रीरंगू दुजे हेची उणे. पण मग श्रीरंग दुसरा आहे असं म्हणणं होईल. म्हणून हे बोलणे देवाचेची, म्हणून हे बोलणं देवाचंच आहे. इमिडिएटली, नो द्वैत. That's why whatever we speak is him only actually. We come in its way. Let it flow through us. Literally. Literally. Let it flow. Now you'll understand the deeper meaning of what it is to let it flow. Let's not bring our identity, limited identity. This universe is amazing. It can flow through you. In indefinite ways, it can express. Why limit? Om Tat Sat, seriously. आता आणिकी ही परी सच्छब्द हा अवधारी सात्विकी कर्मा करी उपकारू जो तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बगे परी एखादे कांगे हिणवती जो तो उणे एक अवयवे शरीर ठाके आघवे के अंगहीन भांडावे रथाची गती तैसे एक एकी गुणे विण संतची परी असंतपण कर्मधरी गा जाण जिये वेळे तेव्हा ओंकार दत्कारी सावाईला या हा चांगी परी सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू ते असंतपण फेडी आणि सद्भावाची रूढी निजसत्वाची प्रौढी सच्छब्दू हा दिव्य औषध दैसी रोगिया कासावावो ते भोगलिया सच्छब्दू कर्मा व्यंगलिया तैसे जाण अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे निषद्धे वाटे हन. हा सत शब्द आहे ना, ते ओम तत् इज ऑल्सो इन इट सेल्फ कम्प्लीट. पण एखादा जर चॅरियट मध्ये एखादा भाग नसेल तर चॅरियट पूर्ण नाहीये. किंवा आपला शरीर आहे किंवा एखादं काही तुम्ही घ्या, त्यात एखादा भाग जर नसेल तर ते अपूर्ण वाटतं. तसं सत शब्द नसेल तर तो अपूर्ण वाटतो. हे काय तो मंत्र असं त्यांनी सांगितलं. चालतया ही मार्गू सांडे पारखियाची अखरे पडे रहाटी माझी न घडे काई म्हणून तैसे कर्मा राभस्य सांडेसी मा असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहे जई तेथे गा हा सच्छब्दू येरा दोही परीस प्रबुद्धू प्रयोजिले करी साधू कर्मा ते यया लोहा परीसाची दृष्टी वोहळा गंगेची भेटी कामृता जैसी वृष्टी पियुषाची पै असाधू कर्म तैसा सच्छब्दू प्रयोगू विरेशा हे असो गौरवची ऐसा नामाची यया घेऊनी येथीचे वर्म जे विचारीसी हे नाम हे केवळ हेची ब्रह्म जाणसे तू. या सत्शब्दांनी खरंच जे तुम्ही कर्म करतात त्याने एकत्व येतं, कर्म करणारा आणि ज्याला अर्पण केलंय तो आणि जे कर्म आहे ते. त्या शब्दांनी खरंच प्रौढत्व येतं. एकूण ऍक्च्युली काय सगळं ब्रह्मच आहे. इट जस्ट दॅट इंडिकेशन, इट गिव्स अ कम्प्लीट कॉन्सेप्ट, फुल सर्कल. पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथने तसे जेथुनी का हे प्रकाशे दृश्य जात ते तव निर्विशिष्ट परब्रह्म तो खट तयाचे हे तू वट व्यंजक नाम परी आश्रयो आकाशाची
का जैसा या नामा नामी आश्रयो जैसा अभेदू असे. उदयला आकाशी रवीची रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी. आकाशात सूर्याला की कशामुळे दिसतो, तो सूर्याच्या प्रकाशामुळे सूर्य दिसतो. तसं हे ब्रह्माचं जे नाव आहे ना, ते ब्रह्मामुळेच त्याचं व्यक्तीकरण झालंय आणि त्याच्याच प्रकाशाने आपल्याला आकलन पण होऊ शकतं. जसं आपल्याला सूर्यामुळेच दिसू शकतो ना. थोडं प्रकाश ट्यूबलाईट दिसतो पण सूर्य बघायला, है ना. तसं म्हणून त्र्यक्षर हे नाम, म्हणून त्र्यक्षर हे नाम, नवे जाण केवळ ब्रह्म, यया लागी कर्म जे जे की जे जे कर्म आहे ते आपण करायचं, ते ब्रह्माचं नाव घेऊन. कारण ते सगळं ब्रह्मार्पणमस्तु असतं ना. कृष्णार्पणमस्तु ब्रह्मार्पणमस्तु इदं न मम. तसं ते याग अथवा दाने तपादिके गहने, तिये निफजतू का न्यूने हो ठातू. नदर थिंग, ह्याने काय सांगतं, तुम्ही जर चॅप्टर 3 मध्ये चॅप्टर 2 मध्ये काय सांगितलं, निर्हेतुक कर्म, फळ हेतू न ठेवता कर्म करायचं. ओम तत्सत मध्ये तेच सांगतात ना. दिस इज नो अदर थिंग. मी करतोय हा गर्व नाही पाहिजे, कारण हे खरं सत्य नाहीये. आपल्याकडनं करवून घेतलं जातंय हे लक्षात ठेवायचं. ओम तत्सत ह्या मंत्राचा अर्थ विनियोग हा आहे, मी करता नाही, त्यामुळे मी भोगताही नाही. आपण काही काम केलं 5 तास, की आपण कसं म्हणतो, पगार द्या, मी 5 तास काम केलं. कारण तिथे कर्तृत्व आहे ना, म्हणून आपल्याला भोक्तृत्व पण असतंच. आपण काही केलं की अपेक्षा ठेवतो ना. पण आपल्याला जर माहिती आहे आपण करतच नाहीये, मग अपेक्षा काय आहे? म्हणजे मिळेल ते, जे राजा देईल ते घ्यायचं. ते देतं हेच नशीब. Attitude changes. When attitude changes, your whole perception changes. When your whole perception changes, your whole experience changes of how you feel, of how people treat you, how world treats you. You know, it's really inside. परी परीसाच्या वरकली नाही चोखा किडाची बोली, तैसी ब्रह्मी अर्पती केली ब्रह्मची होती. उणिया पुरियाची परी, नुरेची तेत अवधारी, निवडू न येती सागरी जैसिया नदी. एकदा सागरात नद्या गेल्या की आपण निवडू शकतो का ही नदी ती नदी, गंगा ही कशी? नाही. स्वान एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती, सांगितली उपपत्ती डोळसागा. प्रॉपर्टी सांगितल्या तुला ब्रह्मनामाची उत्पत्ती. आणि एका काही अक्षरा वेगळा वीरा विनियोग नागरा बोलिलो रीती. आता वेगवेगळं करून तुला मी सांगितलं या मराठी शब्दात. आता ऐसे सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम, जाणितले की सुवर्म राया तुवा. तरी येथू नियाची श्रद्धा, उपलविली हो सर्वदा, जयाचे चाले झाले बांधा उरोने दी. जिये कर्मी हा प्रयोगू, अनुष्ठिजे सद्विनियोगू, तेथ अनुष्ठीला सांगू वेदूची जाणा. असा हा जर कर्माचा आपण प्रयोग केला आणि असा अनुष्ठान केलं आपण, असा सद्विनियोग लक्षात ठेवून, तर तुम्हाला ते प्राप्त होईल. आणि हे वेद हेच सांगतात आपल्याला. असंही सेम 5 मिनिटं लागतील ॲट द मोस्ट. न सांडुनी हे सोये, मोडुनी श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढूनिया. हे जे सांगितलंय ते सोडून,
श्रद्धा ह्याच्यावर न ठेवून स्वतःचा दुराग्रह उगीच वाढवला, तर मग काहीही कर्म केलीत ना तरी इट इज युजलेस. आपण कर्म करायचं आहे ना आपल्याला, मग का आपण प्रॉपर लक्ष देऊन नाही करत? एनिवेज वी हॅव टू डू इट. आणि एक सांगतो, तुमची इच्छा अगर असो अगर नसो, जे कर्म करतात त्याचं तसं तसं फळ मिळणारच. तुम्ही अँक्शियस व्हा नाही तर काही व्हा. Isn't it true? Isn't it true? Who thought Corona was going to be here? Right? So many things have changed because of it. Can't be anxious about anything. Right? म्हणून ते सांगतात, हे जर तू सोडलंस, श्रद्धा सोडलीस आणि हे सांगितलं तर बरं न ओळखता उगीच दुराग्रह केलास, तर मग अश्वमेध कोडी की जे अश्वमेध यज्ञ कर कोटी, रत्ने भरोनी पृथ्वी दीजे, रत्न भरून भरून लोकांना दान दे, एका अंगुष्ठीनी तपिजे तप सहस्री, एका अंगठ्यावर उभा राहून तू तप कर सहस्र, जळशयाची ये नावे, समुद्र की जती नवे, परी किंबुहना आगवे वृथाची ते. समुद्रासारखं खूप जळाशय बांधून लोकांना ते पाणी तू दान कर, पण काही नाही, वृथा जाणार सगळं. खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले, का खेव दिदले सावलिया. खडकावर जर पाणी पडलं तर एक द्रोप तरी येणार आहे का? नाही. आणि भस्मामध्ये हवन होईल का? नाही. भस्मसित आहे का? सावलीला तू आलिंगन घात, काही नाही मिळणार. नातडी चडकणा गगन, हाणितले अर्जुना तैसे समारंभू सुना, गेलाची तो घाणा गळीला गुंडे, तेथ तेल न पेंडी जोडे, तैसे दरिद्र तेवडे ठेलेची अंगी. घाण्यामध्ये दगड टाकले तर तुम्हाला तेल नाही मिळेल ना कोंडा मिळेल, फक्त दरिद्र तेवढं मिळेल. कर्म करतोय आपण विदाउट दिस अंडरस्टँडिंग. सी व्हॉट ही सेइंग. गाठी बांधली खापरी येथे अथवा पैलती, न सरोनी जैसे मारी उपवासी गा. खापरी दगड घेतले, खापरी, आणि गेलात तुम्ही बाजारात, तर ह्या बाजाराच्या ह्या पैलतीवर किंवा तुम्ही दुसऱ्या गावात जरी दिलं तरी काही कोणी देणार नाही तुम्हाला, उपाशी मराल. तैसे कर्म जाते तेणे नाही ऐहिकीचे भोगणे, तेथे परतृते कवणे अपेक्षा गा. असं तुम्ही कर्म केलं तर ना इथे भोगू शकाल व्यवस्थित, नाही स्वर्ग तर दूरची गोष्ट. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी किजे जो धंदा, हे असो शिणून सदा दृष्टा दृष्टी तो. ब्रह्मनाम अंडरस्टँडिंग सोडून जर तुम्ही धंदा केला कर्माचा, इट्स युजलेस. ऐसे कलुष करी केसरी त्रितापतिमिरम मारी, श्रीवर वीर नरहरी बोलिला तेणे त्रिताप तिमिर मारी. त्रिताप तिमिर मारी कोण? कृष्ण, श्रीकांत, श्रीरंग. ते असा बोलला. तेथ निजानंद बहुवसा, माझी अर्जुन तो सहसा हरपला चंदू, जैसा चांदिणोनी. तो अर्जुन हे ऐकून ना स्वतःच्या आनंदातच हरपला होता, जसा काही चंद्र चांदण्यामध्ये हरपून जातो. सो ब्युटिफुल. अहो संग्रामो हा वाणिया, मापे नरांच्या चिया, आणिया सुनी मास घे मवणिया जीवितेसी, ऐसिया समयी कर्कशे भोगित स्वानंद राज्य कैसे. तिथे वॉरचा सीन होता, लोक मरणार आहेत, हे येते, ह्या अशा सीन मध्ये सुद्धा अर्जुन स्वानंद अनुभवत होता. आजी भाग्योदय हा नसे, आजी भाग्योदय हा नसे आणि ठाई. या अर्जुनामुळे हे भाग्योदय झालं. काय असं कोणाचंच भाग्योदय नसेल झालेलं. संजयो म्हणे कौरवराया, संजय म्हणाला धृतराष्ट्राला, कौरवराया, गुणा रिजो ये रिपुचिया, आणि गुरुही हा आमुचिया सुखाचा येत.
हा खरंच आपला गुरुच झालाय, कारण आज अर्जुनाने हे प्रश्न विचारले नसते तर आपल्याला ऐकायला नसतं मिळालंय. हा ना पुसता हे गोठी, हे जर विचारलं नसत तरी देवो का सोडिती गाठी, तर देवानी काय सोडलं असतं का कन्फ्युजन? नाही. तरी कैसोनी आम्हा भेटी परमार्थेसी, आम्हाला कसं परमार्थाचं कळलं असतं? ओ अमेझिंग, ऑसम, थँक यू अर्जुना, असं संजय म्हणतो. हो तो अज्ञानांचा अंधारा, ओ संतीत जन्म वाहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा आतू आणिला. हे तर कळलं असेल मला. एवढा आम्ही तुम्ही थोरू, केला येणे उपकारू, म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. हा त्याने एवढा आपल्या मनातला अंधार प्रकाश ज्ञानाच्या प्रकाशाने उजळलाय, त्यामुळे हा अक्षरशः व्यासांचा सहोदर आहे, भाऊ आहे, असं असं गुरुत्व आपण त्याला देऊ शकतो. कोणाला? अर्जुनाला. का? त्याने प्रश्न विचारले म्हणून. तेवीची संजयो म्हणे चित्ती, आता संजय म्हणाला मनात, हा अतिशयो या नृपती खुपेल म्हणून किती बोलत असे. पण ह्या धृतराष्ट्राला ना खुपेल मनात, मी इतकं प्रशंसा करतोय अर्जुनाची तर नको नको बाबा, जास्ती नको बोलायला, गप्पा बसून. ऐसे हे बोली सांडिले, मग येरीची गोठी आदिरले, जे पार्थे कापुसिले श्री कृष्णा ते. असं बोलून तो शांत बसला संजय. म्हणाला आता जे पुढे पार्थ विचारेल त्याची उत्तरं देईल मी, असं संजय म्हणाला. श्रीकृष्णा ते याचे जैसे का करणे, तैसे मीही करेन बोलणे. ऐको एकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आता जसं संजय बोलला तसंच मी पण बोलतो. आता पुढे काय अर्जुन बोलेल ते मी सांगेन तुम्हाला, असं निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणतोय. निवृत्तीचा. जेव्हा आपल्याला खूप आदर असतो ना, तेव्हा आपण असोसिएशनला खूप बरं वाटतं आपल्याला, म्हणून यू कॅन सी दॅट. जेव्हा आपल्याला प्रेम नसतं, लाज वाटते, तर आपण असोसिएशन दाखवायला अवॉइड करतो. दिस शोज ही सो मच इन लव्ह विथ हिज गुरु. एव्हरी एक्सप्रेशन इज वर्थ स्टडीइंग. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धानिरूपणयोगो नाम 17 28 श्लोक 433 उभ्या होत्या. उद्यापासून फायनल 18वा अध्याय महाराजांच्या कृपेने आपण सुरू करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Slowly open your eyes.